महापालिका नव्हे, जनतेची महापालिका आहे। नाही नाही, त्या साहेबाला सांगणार आता ही काय गोडाऊन आहे काय? हे शाहू महाराजांनी कुस्त्याचं मैदान केले। सर्व कुस्त्याच्या पैलवानांनी ज्या मातीतनं तुम्ही एवढं मोठं झाला, आज या परिस्थिती या मैदानाची बघा। हे कुस्त्याचं मैदान कोल्हापूर खासबाग शाहू महाराजांनी आपल्या इस्टेडिओ कर्ज काढून माझे पैलवान माझ्या जगात कसे मोठे होतील, कसे ह्या मातीतनं अनेक खेळ पैलवान तयार झालेले आहेत। या महापालिका प्रशासन झोपलेलं आहे। हे बघा, या मातीची ह्याच्यात गोडाऊन केली, ही परिस्थिती बघा। लोकप्रतिनिधी पण झोपल्यात, प्रशासन। मी एक खेळाडू आहे, तरी पण मी राष्ट्रीय तालीम संघाचा उपाध्यक्ष विजय साळुंखे सरदार। मी पैलवान लोकांना तुम्हाला आव्हान करतो, 4-8 दिवसात जर हे नाही निघालं तर आपणाला ह्याच्यावर मोठं आंदोलन करायला लागेल। कारण ही शाहू महाराजांनी खाजगीकरण करायसाठी हे दिलेलं नाही आहे, केलेलं नाही आहे। जर प्रशासनाला जमत नसेल तर महापालिकेला कुलूपवाला सगळ्याच गोष्टी जर खाजगीकरण करायच्या म्हणत असतील तरी चुकीचं आहे। आज ही परिस्थिती बघा पैलवान लोकांना, ज्यातनं तुम्ही मोठं झाला, आज तुम्ही घडलंसा, आज त्या मातीची त्या मैदानाची काय परिस्थिती आहे, ज्या शाहू महाराजांनी कुणासाठी आणि कशासाठी केलं, ही जी तर जरा तर तुम्हाला लाज द्यायची असेल तर तुम्ही ह्या 4 दिवसात बुगा निर्णय नाही झाला तर सगळे या मैदानात आपण आंदोलन करू आणि आवाज उठवा। त्याशिवाय प्रशासन लोकपती झोपलेली जागी होणार नाही आहेत। यासाठी मी आलेलं आहे। आता ह्यो वॉचमन ते माझा काय संबंध नाही, हे काय गोडाऊन आहे काय सांगा? हे आता माती लाखो रुपयाची माती टाकलेल्या, लाखो रुपये लॉन केले, हे नुकसानाला जबाबदार कोण? जर तुम्हाला मेंटेनन्स जमत नाही, 2 अधिकारी कमी करा आणि मेंटेनन्स करा ना। काय शासनाकडे एवढा पैसा मिळते? लोकपतींनी हे कोट आणलं, ते कोट 10 कोट आणलं, मग हिथं कुठं जातात? त्या बिचारानं कोणासाठी माझ्या दैवत शाहू महाराजांनी केलं? वाईट वाटते त्याच्या काही गोष्टी। त्यासाठी आज खरोखर मी तुम्हाला व्हिडिओतर्फे आव्हान करतो। मी पण पैलवान जरी नसतो तर राष्ट्रीय तालीम संघाचा उपाध्याय आणि मी खेळाडू आहे। आपण राजकारण सगळं बाजूला ठेवा आणि अशा गोष्टीसाठी आवाज उठवा। गांधी मैदान असो, निहे असो, मिरीबद्दल कुठलं पण, आज शाहूनगरी ही क्रीडा नगरी, वाईट वाटायला लागले। आज पर्यटन लोक आल्यावर काय बोंबला लागल्यात, काय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन करायला लागले तिथं बसून? त्यांच्या उभासाठी खर्च आहेत काय? जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करा ना। काय मी बोलतोय चुकीचं बोलतोय काय? हे मला बघायचं आहे। 4 दिवसात नाही झालं तर आपण काहीतरी आता ह्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे असं मला वाटतं। विजय साळुंखे सरदार। जय हिंद, जय महाराष्ट्र।